रामकृष्ण हरी. भगवान श्रीकृष्ण कथेचा पुढचा भाग. आता बलरामदादांची तिकडे स्थापना झालेली आहे. त्यांनी तिकडे जन्म घेतलेला आहे आणि बलरामदादा व्यवस्थित व्हायला लागलेले आहेत. इकडे देवकीला 8व्यांदा दिवस जातात आणि ते दिवस गेले ते कंसाला कळल्याबरोबर कंस सजग होतो. त्याला कळलेलं असतं आता 8वा पुत्र जो आपल्या वधाला कारणीभूत होणार आहे, म्हणून तो सातत्याने सर्व खबरबात पहारेकऱ्यांच्याकडनं मागून घेत असतो. इकडे देवकीला दिवस जातात, हळूहळू महिने सरत जातात आणि आता 9 महिने पूर्ण होत येतात. आणि तेव्हा देवकी म्हणजे आता काय दिसते, म्हणजे आपल्या पराक्रमामुळे देवकी घाबरलेली असेल. आता मी तिच्या 8व्या पुत्राला नुसता जन्मल्याबरोबर आपटून मारून टाकीन. मनातल्या मनात मांडे खात कंस तिथे जातो. इकडे देवकीची अवस्था कशी असते, देवकीमुळे भावावस्थेतच गेलेली असते. प्रत्यक्ष परब्रह्म उदरी येणार असतं, त्याच्यामुळे ती भावावस्थेत असते. भीतीचं नामोनिशाण नाही. वसुदेव म्हणतो देवकी आता 9वा पुत्र आला की त्याच्यानंतर त्याला कंसापासून मृत्यूभय आहे, तुला काही भीती वाटते की नाही. देवकी म्हणते मला भीती, कसली भीती. तो येऊ दे कंस, पाय धरून त्याचे ह्या शिळेवर आपटून त्याला मारून टाकीन. हे आघ बक हे जे सर्व असुर आहेत, काय शकटासुर आहे, भौमासुर आहे, तृणावर्त आहे, या सर्वांना कंठस्नान घालीन. हे दुरात्मा जे आहेत, मोठे मोठे दुरात्मे आहेत, जरासंध, शिशुपाल, दंतवक्र, कौरव, या सर्वांना हस्ते किंवा परहस्ते या सर्वांच्या मृत्यूचं कारण मी ठरीन. आणि मला कसली भीती. सूर्याला अंधार काय असतो हे सूर्याला कधी माहितीच नाही. तद्वत मला भीती म्हणजे काय माहितीच नाही आणि मी भ्यायचं कशाला. माझ्या ह्या भ्रुकुटांच्या नेत्रकटाक्षावर भुवयांच्या काय प्रत्यक्ष कलिकाळ नाचतो आणि मी घाबरणार. तेवढ्यात कंस येतो आणि कंस तिच्याकडे बघतो आणि प्रभूजी काय अगाध लीला आहे. त्याला ती स्त्री देवकी दिसतच नाही, तिच्याऐवजी त्याला दिसतं एक तेजाची आकृती त्याला दिसते की जी अतिशय समर्थ असते, जिचं शरीर फक्त तेजानेच भरलेलं आहे आणि हाती दिव्य आयुध आहे, शंख चक्र गदा. एवढी प्रचंड मोठी गदा अशी लीला पेललेली आहे त्या आकृतीने. अशी ती दिव्य आकृती त्याच्या नजरेस पडल्याबरोबर ही काय करणी आहे त्याला काही कळत नाही. हातातनं शस्त्र गळून पडतं, भीतीने बोबडी वळते आणि कंस तिथून धावत धामाघूम होत जाता परत आपल्या दालनात येऊन पोचतो. तिथे आल्यानंतर त्याला जरा उसंत मिळते, वाचलो. आणि इथे त्याला आता फक्त स्वतःच्या मृत्यूची जाणीव व्हायला लागते. आता हे सर्व टाळायचं कसं. आपल्याकडे एवढे सर्वजण आपले साथीदार आहेत. इकडे देवकीची काय अवस्था झालेली असते. श्रावण महिना, बुधवार, आपण तो अभंगच ऐकू. आणि त्याच्या आधी जेव्हा आता भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत अवतार धारण करणार आहेत, तेव्हा सर्व चराचर सृष्टीची काय अवस्था झालेली असते ऐकूया. मयुरादी पक्षी नृत्य करीताती, नद्या वाहताती दोन्ही थड्या, भूमीवरी सडे केशर कस्तुरी, आनंद अंतरी सकळांच्या, विमानांची दाटी सुरवर येती, गंधर्व गाताती सप्तस्वरे, मंद मंद मेघ गर्जना करीती, वाद्ये वाजताती नाना परी, नाम म्हणे स्वर्गी नगारे वाजती, अप्सरा नाचती आनंदाने. काय परिस्थिती आहे बघा. संपूर्ण निसर्ग चरसृष्टी जी आहे ती आनंदात न्हावून निघते. कारण काय तर प्रत्यक्ष स्वामी येणार आहेत, अवतरणार आहेत. मयूर नृत्य करतायत, मयुरादी पक्षी नृत्य करीत. नद्या वाहत आहेत कशा, दोन्ही थड्या भरून नद्या वाहत आहेत.
भूमीवरी चढे केशर कस्तुरी आनंद अंतरी सकळांच्या आणि सर्व जनमानसांच्या हृदयामध्ये आनंद आहे. कारण जनमानस हे साधारण सत्प्रवृत्तच असतात. त्याच्यामुळे त्यांना आनंदी आनंद काहीतरी सगळी जी चिन्ह दिसत आहेत ती सुचिन्ह आहेत. जेव्हा कंस जन्माला आला होता तेव्हा काय झालं होतं, रक्त आणि पोळ्यांचा पाऊस पडला होता, गिधाडं ओरडत होती, काय सर्व अशुभ चिन्ह दिसत होती. आणि आता सर्वच्या सर्व शुभचिन्ह दिसत आहेत. आणि श्रावणाचा 8वा दिवस मनी 8वा, श्रावणाचा 8वा दिवस मनी 8वा, देवकीचा 8वा तो प्रेम हृदय 60वा. ती घडी आली. आणि दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांग तसे परीक्षिती, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्ष पाळा, नवग्रह अनुकूळ सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य, जयाचा हा वंश तयासी आनंद, माझे कुळी गोविंद अवतरला, अयोनी संभव नोहे काही श्रमी, अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. नामदेव महाराजांचे स्वामी प्रगट झालेले आहेत. आणि नामदेव महाराजांची शैली किती सुंदर आहे बघा. दशरथे मारिला तोची होता मास, दशरथांनी कोणाला मारलं, श्रावण बाळाला. श्रावण मास होता. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी, वसुनाम म्हणजे वसू किती असतात, अष्टवसू, 8 वसू आहेत, ती तिथी होती म्हणजे अष्टमी होती. बुधवार असे शुक सांग तसे परीक्षिती, रोहिणी नक्षत्र, नक्षत्र कुठलं होतं, रोहिणी नक्षत्र होतं. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, वेळ किती होती, 2 प्रहर रात्र म्हणजे मध्यरात्री 12ची वेळ. जेव्हा प्रभू श्री रामचंद्र जन्माला आले तेव्हा दुपारी 12ची वेळ. आणि भगवान श्रीकृष्ण जन्माला आले ती मध्यरात्री 12ची वेळ. 2 माया घाली अस्त्र रक्ष पाळा, सर्व रक्षपाळ आणि सर्वच्या सर्व कंसाला अनुकूल जे घटक आहेत त्या सर्वांच्यावरती माया प्रेरलेली आहे प्रभूंनी. नवग्रह अनुकूळ सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य. आपल्या सर्वसामान्य लोकांच्या आपण जेव्हा पत्रिका बनवतो तेव्हा नवग्रहांची स्थानं कुठली आहेत, त्यांचा आपल्या ह्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे, कशा परिस्थितीमध्ये आपल्याला आयुष्य कंठायला लागणार आहे, हे सगळं बघायला लागतं. पण भगवंतांच्या बाबतीत ते काय म्हणतात, अजोपी सन्नव्यात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममाया. अजोपी मी अजन्मा आहे, सन्नव्यात्मा भूतानाम ईश्वरोपी सन, ह्या सर्व चराचर सृष्टीवरती माझं नियंत्रण आहे. प्रकृतीम स्वामधिष्ठाय, मी ह्या प्रकृतीला हाताशी धरून जन्म घेतो. आपण प्रकृती पराधीन होऊन जन्म घेतो आणि भगवंतांच्या अधीन प्रकृती असते. त्याच्यामुळे प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममाया, मी आपल्या मायेनी आल्यासारखा भासतो, जन्म घेत नाही. भगवान जे असतात राम आणि कृष्ण हे प्रकट होतात आणि अंतर्धान पावतात बरं का. त्याच्यामुळे त्यांची जी ही सर्व सगुण निर्गुण ही जी काही रूपं आणि त्यांचे जे काही सगुणत्व निर्गुणत्व असतं ते आपल्याला कळत नाही, त्यांना त्याची जाणीव असते. आणि या वेदात सांगितलेलं आहे की निर्गुणाचं एक वेळ तुम्ही चांगदेवानी हे करून घेतलं, 1400 वर्ष त्यांनी सर्व योगांगांचं अनुष्ठान केलं आणि त्याच्यानंतर 1400 वर्ष चांगदेव जगले. त्यांनी 14 वेळा जेव्हा मृत्यूघटिका समीप आली तेव्हा आपले प्राण देऊन ब्रह्मरंध्रामध्ये स्थापन केले. त्यांना निर्गुणाचं ज्ञान झालं, पण सगुण त्यांना ओळखता आले का नाही. जेव्हा त्यांनी या तो कथाभाग नंतर ऐकू आपण. पण त्याच्यामुळे अहंकार वाढीस लागला बरं का. आणि या इथे आता प्रभू प्रगट झालेले आहेत आणि देवकी आणि यांना त्यांनी प्रकट होऊन 8 वर्षांच्या मुलाच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे.
हातामध्ये शंख चक्र गदा ही आयुध आहेत. सर्व शरीर म्हणजे साक्षात प्रकाशाचं बनलेलं आहे आणि ओतीव चैतन्य रस आहे असं शरीर, नीलवर्ण. सत्वशीलतेचा गुण आहे प्रकाश, बरं का. पतंजली सूक्तात सांगितलेलं आहे, गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे. पण ती सत्वशीलता आणि शुद्ध सत्वशीलता असे दोन भाग आहेत. आणि मला वाटतं शुद्ध सत्वशीलतेचं जे तेज असतं ना, ते असं शांत असतं, दाहक नसतं. तेव्हा असं तेज, शांत तेज आहे. दशदिशा उजळून गेलेले आहेत त्या तेजापुढे. देव प्रगट झालेले आहेत, त्यांनी त्यांना प्रदक्षिणा घातली आहे. त्या 8 वर्षाच्या मुलाला साष्टांग दंडवत घातलं आहे आणि देव सगळे निघून गेलेले आहे त्या दोघांना हात जोडून. आणि नंतर वसुदेव देवकी पुढे झाले. त्यांनी पाहिलं, आमचं जन्मोजन्मीचं पुण्य भगवंता, आपण आमच्या उदरी अवतार धारण केलात, आम्ही भरून पावलो. तेव्हा नंतर भगवंत म्हणतात, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला कंसापासून मला जीवाचं भय आहे, तर तुम्ही मला इथून गोकुळामध्ये नेऊन पोचवा आणि आत्ता यशोदेच्या पोटी जी कन्या आलेली आहे तिला इथे घेऊन या, असं म्हणून आपल्या मायेचं आवरण घालतात दोघांच्या बुद्धीवर आणि त्याच्यानंतर ते बालरूपामध्ये प्रकट होतात आणि हे दोघे शुद्धीवर येतात जणू काही. आता मायेचा पडदा टाकलेला आहे भगवंतांनी. वसुदेवाला फक्त एवढंच आठवत असतं की आपल्याला ह्या बाळाला नेऊन पोचवायचं आहे. आत्ता जे नवजात अर्भक आहे, ह्या शिशू आहे, त्याला तिकडे नेऊन गोकुळामध्ये यशोदा जन्माला आली आहे, तिथे यशोदेची मुलगी जन्माला आली आहे, तिथे या मुलाला नेऊन पोचवायचं आहे आणि त्या मुलीला इकडे घेऊन यायचं आहे, असा दृष्टांत झालेला आहे. तो त्या बाळाला उचलतो, देवकीला दाखवतो, देवकी छातीशी धरून ते आलाई बलाई घेते आणि परत सुपूर्द करते. ह्याला पाजायचं सुद्धा माझ्या प्राक्तनात नाही, काय करू. दैवलीला अपार आहे. आणि वसुदेव त्या नवजात अर्भकाला छातीशी धरतो आणि हातातली सगळी बंधनं हा म्हणता गळून पडतात. सर्व दरवाजे जे असतात सगळे दरवाजे कारागृहाचे उघडले जातात. माया घाली अस्त्र रक्षपाळा, सर्व जे त्या तिथे पहारेकरी आहेत ते डाराडूर झोपलेले आहेत. झोपलेले नाही, तो त्यांच्यावरती मायास्त्र प्रेरलेलं आहे. माया घाली अस्त्र रक्षपाळा. आणि त्याच्यानंतर वसुदेव त्या मुलाला घेऊन ताबडतोब निघतात. एका टोपलीमध्ये घेतात, त्याच्यामध्ये असं मऊ वस्त्र टाकतात, त्या मुलाला त्याच्यात ठेवतात. इथपर्यंत एक दुसरं वस्त्र घालतात, दुपटं डोक्यावर घेतात आणि वसुदेव निघालेले आहे. बाहेर पडतात, कारागृहाच्या बाहेर येतात. सगळीकडे धो धो पाऊस पडतो आहे. समोर बघतात, थोडे पुढे आल्यानंतर यमुना नदी वाहते आहे. पलीकडे थोड्या अंतरावर गोकुळ आणि यमुना नदी दुथडीवरून वाहत असते. नद्या वाहतात ती दोन्ही थड्या. पण आता त्यांना माहिती असतं वेळ थोडा आहे आणि कठीण बाका समय आहे, तेव्हा ते तसेच घुसतात प्राणाची पर्वा न करता यमुनेमध्ये. आणि ही यमुना तर उधाण आल्यासारखी वरती वरती येत असते आणि भगवंतांच्या लक्षात येतं ती वरती काय येते, आपल्या पदस्पर्शाची लालसा आहे. उपमा द्यावी कवणे अंगा, चरणी जन्मली पै गंगा. आणि त्याच्यानंतर यमुना गंगेमध्येच मिळते, त्याच्यामुळे तिला ते कळलेलं असतं काय ते चरण आहेत. आणि वरती शेषाने फळा धरलेला असतो या दोघांच्या अंगावर पावसाचं पाणी पडू नये म्हणून. हा काय करतात मग, भगवंत आपला पाय हळूच त्या टोपलीतनं खालती काढतात आणि सोडतात खाली. वरती उफाळ इथे याच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं असतं वसुदेवाच्या, पण तो पुढे जात असतो. प्राण गेला तरी भेद या मुलाला वाचवायचा प्रयत्न करायचा. तेवढ्यात भगवंतांच्या पायाचा स्पर्श यमुनेला होतो आणि यमुना कृतार्थ होते. त्याच क्षणी यमुना मधोमध दुभंगते आणि वसुदेवाला पुढे जायला वाट करून देते. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असा स्त्रिया भांग पाडतात आणि मध्ये सिंदूर भरतात ना, तद्वत ती पूर्ण दुभंगते आणि मधनं याला वाट मिळते वसुदेवाला. तो झपाट्याने पलीकडे जातो, यमुना ओलांडतो. थोडं अंतर गेल्यानंतर
गोकुळ, या गोकुळामधले सर्वजण, त्यांच्यावरती सुद्धा मायास्त्र घातलेलं असतं, पाऊस पडत असतो दोन, सर्वजण निद्राधीन झालेले असतात. त्यांच्याकडे सर्व दरवाजे आता उघडलेले असतात, अटकाव नाही भगवंतांना कुठेच. हा झपाट्याने त्यांना तिकडे घेऊन जातो वसुदेव. आपलं जे बाळ असतं त्याला एकदा शेवटचं हृदयाशी कवटाळून यशोदेच्या तिथे ठेवतो आणि आत्ताच नवजात तिथे जी कन्या जन्माला आलेली असते तिला परत आपल्या बाळाच्या ठिकाणी घेतो, परडीमध्ये, टोपलीमध्ये तिच्या अंगावर तसंच वस्त्र वगैरे ठेवतो आणि परत येतो. भराभर जल्दीने पाय उचलून परत येतो आणि इथे तुरुंगात आल्याबरोबर मागे सर्व दरवाजे लागत जातात. तो तुरुंगात आतमध्ये कारागृहात येऊन पोचतो देवकीच्या जवळ आणि त्या क्षणी त्याला परत दोन्ही वेड्या हातामध्ये येतात. सर्व मायाघाली अस्त्र रक्षपाळा ती माया आवरून घेतात भगवान आणि सर्व रखवालदार शुद्धीवर येतात आणि ही मुलगी इथे जोर जोराने रडून सर्वांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. वर्दी जाते कंसाकडे, 8वं अपत्य जन्माला आलेला आहे. कंस ताबडतोब तिथे येऊन पोचतो. आता फक्त त्या 8व्या अपत्याला, त्या मुलाला पाय आपटून मारलं की मी झालं, अमर झालो. तिथे येऊन बघतात तर ही सांगते, देवकी सांगते, अरे कंस दादा, मुलगा नाही रे, मुलगी झाली आहे, आता तुझ्या जीवाला काही भीती नाही. तो म्हणतो, मुलगी झाली? प्रत्यक्ष आकाशवाणीने सांगितलं होतं की 8वा मुलगा तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरेल आणि हिला तर मुलगी झाली, हे काय कळत नाही म्हणतो. काही नाही, नारद मुनींनी सांगितलेलं आहे, देवकीच्या उदरी येणारा 8वा अपत्य तुझ्या नाशाला कारणीभूत ठरेल बरं का. तो त्या मुलीला धरून ती परोपरीने विनवत असते देवकी, जिची 6 मुलं मारली गेलेली आहेत आणि 7वं मूल रिचलेलं आहे, 8वं मूल आता जन्म झालेला आहे आणि आता हा तिच्या 8व्या अपत्याचंही काळ ठरणार म्हणून ती त्याला विनवत असते, दादा ही मुलगी आहे, हिला तरी मारू नकोस. नाही नाही आण, ओढून घेतो क्रूरपणाने, त्या शिळेवर आपटायला जातो आणि काय होतं, हातातनं ती मुलगी निसटते आणि आकाशामध्ये जाऊन अष्टभुजा देवीचं रूप धारण करते, सर्व आयुधांनी संपन्न, आणि म्हणते, मूर्खा कंसा, मला मारून काय मिळवणार होतास? तुझा शत्रू जन्माला आलेला आहे आणि शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे दिसामासाने वाढतो आहे. असं म्हणून देवी अदृश्य होते आणि कंस त्यांना परत तसेच कारागृहामध्ये ठेवतो, फक्त पहारे शिथिल करतो. सर्व ज्याच्यासाठी केलं ते त्या देवीनी सांगितलं काय की आपला वैरी जन्माला आलेला आहे आणि कंस परत आपल्या महालात येतो. आणि तिकडे गोकुळामध्ये काय आनंदी आनंद चाललेला असतो. सकाळ झालेली आहे, सर्वजण बघतात तर देवकीच्या शेजारी तिचं पुत्ररत्न पहुडलेलं आहे, ज्याच्या सौंदर्यावरून कोट्यवधी कामदेव ओवाळून टाकावेत असं ते पुत्ररत्न आपल्या पायाचा अंगठा चोखतंय. भक्त म्हणतात ना, पायामध्ये अमृत आहे. काय असतं ते अमृत? ते भक्तांना द्यायच्या आधी आपण आधी चाखून बघू. भगवंत आपल्या पायाचा अंगठा चोखतायत. त्यांच्या सर्व लीला बघताना तिथल्या गोप गोपी आणि नंद यशोदा रोहिणीच्या कडेवरती बलराम भैया बसलेत, ते बघतायत आपल्या धाकट्या बंधुराजांचं काय काय चाललं आहे ते. आणि रोहिणी आणि सर्व हे जण आनंद विभोर आहेत त्या मुलाच्या दर्शनाने. तिथे काय परिस्थिती असते, आणि गवळण म्हणे गवळणीला पुत्र जाळला यशोदेला, एक धावी एकीकडे ताटी वाटी सुंठ वडे, वाण भरो निया ताटी यशोदेच्या घरी दाटी, सुईणींची गलबल झाली दासी जनी हेल घाली, दासी जनी हेल घाली. अशा प्रकारे आनंदी आनंद झालेला आहे. यशोदेच्या घरी सर्व गोपिकांची दाटी झालेली आहे. वाणं भरून सगळ्याजणी येत आहेत, तिचं अभिनंदन करतायत, तिच्या मुलाचं दर्शन घेत आहेत आणि कृतार्थ होत आहेत. आता ही नुसतं जन्माला आलेलं बालक पुढे काय काय पराक्रम करणार आहे हे आता आपण सगळं पुढच्या भागामध्ये बघू. तोपर्यंत आपण मला अनुज्ञा द्या. राम कृष्ण हरी.